वक्तव्य. आता तुम्ही शब्द माझा कापाल. गांडू लोक आहेत ते सगळे डरपोक. हे आमच्याशी काय लढतात. हे म्हणत होते रंग बदलला. रंग कोणी बदलला. आम्ही आमच्या व्यासपीठावर शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये ठामपणे उभे आहोत. पळून कोण गेलं. पवार साहेबांना सोडून बाप तुमचा बापाच्या पाठीत खंजीर खुपसला हो. आता त्यांनी थांबायला पाहिजे. तुम्ही थांबा. त्यांना उत्तर द्यायचं ते झालेलं. वेळ पडली तर आता माझ्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये पडले सगळे. ईडीचे चार्जशीट वाचा आणि माझ्या नादाला लागू नका. शिवसेनेच्या नादा माझ्या नाही शिवसेनेच्या नादाला लागू नका. त्या गद्दार शिंदे गटाने लागू नये आणि गद्दार राष्ट्रवादीवाल्यांनी लागू. तुम्ही सुखात आहात ना. तिकडे भांडी घासताय ना. त्यांची जुनी भांडी करताय ना. त्यांच्या चपला बूट पॉलिश करताय ना. मग करत राहा. आमच्या स्वाभिमानाला दिवसण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही स्वाभिमानी आहोत. आम्ही दिल्लीत जाऊन कोणाची बूट चटेगिरी करत नाही. आम्ही सत्तेचे भुकेले सत्तेचे हपापलेले नाही. ठीक आहे बघू. सत्ता येते सत्ता जाते. बाळासाहेबांचं वाक्य आम्हाला मान्य. रावसाहेब आणखी एक विषय की शेतकरी कर्जमाफीचे पैसे मागून साखरपुडे आणि लग्न करतात. कधी शेतीत गुंतवणूक करतात का असं शेतकऱ्यांना माणिकराव कोकाटे जे राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणजे मला वाटतं कृषी क्षेत्रातले कुणाला कामरा झालेले आहे. खरं म्हणजे माणिकराव कोकाटे हे राजकारणामध्ये अनेक वर्ष त्यांनी अशा प्रकारची विधानं करू नये. शेतकऱ्यांना दुखवणारी का करतायत ते अशी विधानं. अजित पवारांनी प्रफुल्ल पटेल माणिकराव कोकाटे अशा लोकांना जर लगाम नाही घातला तर त्यांचं काही खरं नाही. म्हणजे तिघांची जर भाषणं ऐकलीत तुम्ही तर त्यांनी बहुतेक कॉमेडी शो सुरू केलेले आहेत. स्वतः अजित पवार कॉमेडी शो करतात सध्या. स्वतः त्यांचे जे काय राष्ट्रीय कार्याध्यक्ष काहीतरी आहेत पटेल ते त्यांचा कॉमेडी शो सुरू आहे तो पडतो. आणि राज्याचे कृषी मंत्री रोज शेतकऱ्यांची टिंगल करतात. किल्ली उडवतायत. काय झालं या राज्यात. काय झालं. आरोग्य खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही. कृषी खात्यामध्ये नीट काम चाललेलं नाही. गृह खातं तर कोसळून गेलेलं आहे. कोसळून गेलाय हो. नुसते इशारे देत बसलेत. असं केलं तर मी ते करीन. तसं केलं तर मी कायदा हातात घेऊ देणार नाही. कायदा हातात घेऊन लोक कामाला लागले तुमच्या समोर. नागपुरात काल गोळीबार झाला परत. जिथे फडणवीस साहेबांची आई भाजी मार्केटला भाजी आणायला जातात तिथे गोळीबार झालाय. काय सांगताय तुम्ही. एक दिवस वर्षा बंगल्यात गोळीबार. या राज्याची लॉ अँड ऑर्डर अत्यंत भयावह आहे. गृहमंत्र्यांना सांगा नुसतं विरोधकांच्या टिंगलटवाळ्या करून राज्य चालत नाही. तुम्ही त्या लेवलला यायला पाहिजे. मुख्यमंत्री पदाच्या यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील, मनोहर जोशी, शरदराव पवार ही जी लेवल आहे ना उद्धव ठाकरे या लेवलला तुम्हाला पोचायला वेळ लागेल. तुमची ती लेवल अद्याप आलेली नाहीये. मुख्यमंत्री पदावर बसले म्हणजे लेवल नसते. ते टोलजंगपणा आपल्याला कामातून मिळवावा लागतो. गृह खातंचा अक्षरशः कबाडा आणि कचरा झालेला आहे. तिथे बसून नुसते इशारे देतात. मी हे करीन, मी ते करीन, मी ते करीन. विरोधी पक्षाच्या संदर्भात तक्रार गेली का लगेच पोलिसांना आदेश जातो. स्वतः गावाच्या लेवलला. असं गृह खातं चालतं का. हे शोधतात अमित शहाचे चेले शोधतात. पण रावसाहेब तुम्ही आत्ताच उत्तर देताना कुणाल कामराचा उल्लेख केला. अलीकडच्या 1-2 दिवसात काही संवाद संपर्क कारण मुंबई पोलिसांशी अजूनही काही त्यांचं ट्युनिंग किंवा जी काही चौकशीला त्यांनी काय अपराध केलेला आहे. त्यांनी खून केलाय का. 3 संबंध त्यांनी देशद्रोह केलाय का. त्यांनी देशद्रोह केलाय का. ते बँकॉकला फिरतायत का. ते नवाज शरीफचा केक कापायला गेले आहेत का. काय त्यांचा अपराध काय मला सांगा ना. त्यांच्यावरती ईडी सीबीआय यांनी लुकआउट नोटीस काढली आहे का. त्यांनी एक कार्यक्रम केला. तो कार्यक्रम काही लोकांना मान्य नाही. ठीक आहे. या देशामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे.